अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर बॉम्ब ठेवल्याची काल्पनिक माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाल्याचा सराव करण्यात आला। दहशतवाद विरोधी शाखेच्या मॉक ड्रिलमध्ये 29 अधिकारी आणि 180 अंमलदार सहभागी झाले। अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याचा आणि साखळी स्फोट घडवून आणण्याचा कट असल्याचा काल्पनिक कॉल नियंत्रण कक्षाला मिळाल्याचे गृहीत धरून पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी शाखेने मॉक ड्रिल घेतली। दुपारी 3:45 नंतर सायंकाळी 5:11 पर्यंत तब्बल 86 मिनिटे ही रंगीत तालीम सुरू होती। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, घटनास्थळांची नाकाबंदी, गर्दी नियंत्रण आणि संशयास्पद वस्तूंची तपासणी याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला। बॉम्ब शोधक व नाशक पथकाने अत्याधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षित श्वानाच्या मदतीने परिसराची तपासणी केली। या मॉक ड्रिलमध्ये दहशतवादी विरोधी पथक, BDDS, फॉरेन्सिक युनिट, RCP, GRP, RPF, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यंत्रणांचा सहभाग होता। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम पार पडली।